नमस्कार मंडळी. यानंतरही या कार्यक्रमामध्ये काही महत्वाचा पार्ट बाकी आहे. काही एक दोन खूप छान असे गीत जे तुम्हाला ऐकायला खूपच आवडतील असे गीत बाकी आहे. मी या ठिकाणी आपल्या सर्वांतर्फे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम थोडक्यात आटोपून घेतो, कारण त्यानंतर या गीत होतील, काही गाणे होतील आणि त्यानंतर काही पुन्हा कोणी बोलायला येणार नाही. या ठिकाणी अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलामंचचे जे काही कलावंत या ठिकाणी काम करत होते, मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की ते सर्वच्या सर्व कलावंत आपल्या वर्धा तालुक्यातील आहेत आणि महाराष्ट्रभर लोकजागृतीचे कार्यक्रम करत असतं हे पथक. आजपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये या लोकांनी वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती केलेली आहे. मी सलीमनगरवासी आणि सर्व वरोरावासियांतर्फे या लोकांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्या सर्वांनी परिश्रम घेतले असतील त्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या सर्वांचेही आभार मानतो. या ठिकाणी मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. हा कार्यक्रम किंवा या कार्यक्रमाची संकल्पना ज्यावेळेस आकारात आली किंवा हा कार्यक्रम जेव्हा आकारात आला त्यावेळेस एकच विचार होता की जर समजा आपल्या भारत देशामध्ये आपण लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे, लोकशाही म्हणजे प्रत्येक माणसाला समान अधिकार दिलेले आहेत आणि आपण भारत देश कसा चालणार किंवा आपला वार्ड कसा चालणार, आपलं शहर कसं चालणार, यासाठी जे व्यक्ती निवडून द्यायचे असतात ते आमच्या सर्वांमधले असले पाहिजे. पण पैशांची विषमता, कलुषित डोकी असलेले काही नेते ज्यांना समाजाचं काय वाईट होऊन राहिलं ते दिसत नाही, त्यांना हे दिसत नाही की लोकांना कशी दिशा मिळून राहिली आहे, लहान लहान मुलांना कशी दिशा मिळून राहिली आहे, त्यांना असं वाटत नाही की वार्डांमध्ये वाचनालय असावे किंवा वार्डांमध्ये व्यायामशाळा असावी, पण ते वारंवार एकाच वार्डाचा एकच रस्ता 10 वेळा बांधतात आणि त्याच्यामधला पैसा खात राहतात. अशा पद्धतीनं दिशाहीन असणारे नेतृत्व आपण वारंवार स्वीकारत राहतो. आपल्यापैकी आपल्या देशामधलं अण्णा हजारेसारखं एखादं नेतृत्व निघतं, भ्रष्टाचारासारख्या विषयावर सगळा देश पेटून उठतो, पण आमचा हा पेटलेला देश हे पेटणं आमचं फक्त मनातलंच राहतं. आमची मनं पेटतात पण आमच्या कृती पेटत नाहीत, आमचे फक्त विचार पेटलेले राहतात आणि फक्त विचारांच्या पेटण्यानं काही होत नाही. आम्ही ज्या ऍक्शन्स घेतो, आम्ही ज्या क्रिया करतो, आम्ही ज्या कृती करतो त्या सगळ्यांमध्ये पेटलेले विचार दिसायला पाहिजेत. काय होतं असं? दर 5 वर्षांपर्यंत जेव्हा आपल्याला आपल्या वार्डातले प्रश्न दिसत राहतात, जेव्हा आपल्याला साचलेला कचरा दिसत राहतो, जेव्हा आपल्याला तुंबलेल्या नाल्या दिसत राहतात, जेव्हा पसरणाऱ्या पाठीचे रोग दिसत राहतात, जेव्हा आपल्या गावामध्ये असलेला एकमेव बगीचा पूर्णपणे त्याची दुरावस्था होऊन जाते, त्यावेळेस एखाद्या तलावासाठी केलेला खर्च वारंवार वाया जात राहतो, त्यावेळेस या आपल्या शहरामधल्या रस्त्यांना खड्डे पडत राहतात, त्यावेळेस आम्हाला या राजकारणाची खराबी दिसत राहते. आम्हाला या राजकारणातली खराबी फक्त 4.5 वर्ष दिसते आणि पुन्हा जेव्हा 5 वर्षांनी निवडणूक नावाचा प्रकार येतो त्यावेळेस पुन्हा कोणाच्या मागे जास्त लोक फिरतायत, कोणाच्या पार्टीमध्ये जास्त दारू चिकन आहे, कोणाच्या पार्टीमध्ये थोडेसे जास्त पैसे आहेत, कोण माझ्या ओळखीचा आहे, कोण माझ्या जातीचा आहे, हे आमचे इक्वेशन सुरू होऊन जातात. हे आमचे गुन्हागार भागाकार जे काही सुरू होत जातं. आणि एक लक्षात घ्या मित्र, आपण नेहमी स्वतःचं नुकसान करून घेतो. गुन्हागाराचा हकदार तो वाईट नेता असतो तो होत राहतो आणि आमचा मात्र नेहमी भागाकार होत राहतो. आमचं सगळ्यांचं जे काही वाईट परिस्थिती व्हायची राहते तेच होत राहते. आम्ही कधीपर्यंत हे सहन करायचं? खरं म्हणजे सहन करण्यापेक्षा एक विचार आहे नक्कीच, आमच्या सगळ्यांच्या विचारांना सारखी दिशा कधी मिळणार, एक दिशा कधी मिळणार? कोणाला तरी या ठिकाणी एक सांगतो तुम्हाला की आमचे विचार कोणते, आमचे विचार काय आहेत. आम्ही ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व या देशात होऊन जाते. वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी फासावर लटकलेला भगतसिंग या देशामध्ये होतो. या देशामध्ये बलिदानाची काही कमतरता नाही. देशासाठी बलिदान देणारे असे इतके लोक या ठिकाणी आहे की एखाद्या भाषणामध्ये एखाद्या माणसानं सुरुवातीला सगळ्या लोकांची नावं घ्यायची म्हटली तर कदाचित पूर्ण दिवस निघून जाईल. इतकी बलिदानं या देशाने पाहिलेली आहेत, तरी पण आमचा देश अजूनही मागं का? याचं उत्तर जर पाहायचं असेल तर थोडंसं बघा, आमचं गाव मागं का? आपल्या गावामध्ये कामं कोणती व्हावी तर आम्हाला नाल्या, रस्ते आणि कचरा, आता खरं म्हणजे सगळ्यांचं काम व्हायला पाहिजे, पण आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत कचरा जो आहे तो रस्त्यांमध्ये जिथं तिथं गावामधल्या मध्ये ठेवलेला असतो. पण कोणीतरी त्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा किंवा गॅस अशा पद्धतीचा प्रोजेक्ट का बरं टाकला नाही?
का बरं आमच्या वार्डातला कचरा, म्हणजे जर समजा तुम्ही वार्डामध्ये कचरा आहे म्हणून कोणाकडे कंप्लेंट केली तर तो वार्डाच्या बाहेर जातो, शहराच्या बाहेर जात नाही. मग तो कचरा नेऊन टाकणाऱ्या लोकांना जो पैसा देण्यात येतो तो कुठे जातो? एखाद्या बांधकामाचा आम्हाला जर समजा एखाद्या स्मशानभूमीचं काम बघितलं तर 64 लाखाचा बोर्ड तिथं दिसतो आणि आम्हाला माहिती आहे की 64 लाखामध्ये 3 आलिशान घर उभे राहतात, तिथं तर काहीच दिसत नाही. हा विचार आम्ही का करत नाही? आम्ही आत्ताही फक्त तेच बघतो की कोण आमच्या ओळखीचा, कोण मला घेऊन चालणार, कोण माझ्या खोट्या कागदांवर सह्या शिक्के मारणार, कशाला चांगल्या कागदावर सह्या शिक्के मारणार. एक सांगतो तुम्हाला, आजकालचे नेते मंडळी कसे आहेत, तुमच्या घरापर्यंत निघालेला 100 किलो धान्याचा ट्रक असेल ना, रस्त्यामध्ये अडवते, 50 किलो घरी ठेवते आणि मस्त चेहऱ्यावर हसू घेऊन उरलेले 50 जे काही किलो आहे ना ते तुमच्या घरी आणून देते. तुम्हाला वाटते वा 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 या नेत्यानं 50 किलो माझ्या घरी आणले. तुम्हाला कधीच दिसलं नाही का आमचे 50 किलो त्यांना कधी गडप केले. आपल्याला हा विचार केला पाहिजे. आपल्या शहराला जर दिशा द्यायची, आपल्या वार्डाला दिशा द्यायची आहे. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका वार्डातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो, निवडणूक नावाचा प्रकार हे वार्डामध्ये विभाजन करण्यासाठी आला नाही पाहिजे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व लोकांचं एकच संघटन असलं पाहिजे आणि ते संघटन एका विशिष्ट दिशेमध्ये काम करत राहिलं पाहिजे. आमच्या वार्डामध्ये लायब्ररी आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, आमच्या वार्डामध्ये संस्कार वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, आमच्या वार्डामध्ये व्यायामशाळा असली पाहिजे. पण हे सगळं सोडून जर समजा आजही आम्ही तेच कोणतं तरी जुन्या पद्धतीचं कलुषित प्रकारचं राजकारण करत असतो, आजही आम्ही जर हे बघणार नाही कोण व्यक्ती कसा काम करू शकतो तर कसं होतं? मित्र, खूप साधीशी गोष्ट आहे. मी स्वतः ज्यावेळेस गावामध्ये यायचं ठरवलं होतं त्यावेळेस मला गावाचं चित्र काहीतरी वेगळं असेल असं वाटलं होतं. पण मी एवढं सांगतो की मी ज्या दिवशी वर्ध्यातून गेलो आणि ज्या दिवशी वर्ध्यात वापस आलो, आपला चढता क्रम व्हायचा तर उतरता क्रम दिसला. त्या दिवशीपासून मी या गावामध्येच थांबलो, मी बाहेर माझ्या नोकरीवर परत गेलो नाही. पण एक गोष्ट नक्की ठरवलेली आहे मित्र, त्या निवडणुका नावाचा प्रकार होत राहील. या निवडणुकांमध्ये तुम्ही नक्की चांगला प्रयत्न करा, विचारपूर्वक मत द्या, ओळखीपाळखी जातपात हे न बघता काम करणारे लोक निवडून द्या. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, निवडून कोणीही येऊ, वार्डामध्ये भांडणं होऊ देऊ नका, वार्डामध्ये विभाजन होऊ देऊ नका. सर्व लोकांचं एकच संघटन असलं पाहिजे, सर्व मुलांचं एकच संघटन असलं पाहिजे आणि त्या संघटनाच्या माध्यमातून आपल्या या वार्डातली सगळीच्या सगळी कामं सुरू राहिली पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आज या ठिकाणी जो कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला मंचच्या सर्व सदस्यांनी सादर केला आहे, या कार्यक्रमाचा विचार सोबत घेऊन जा. या कार्यक्रमामध्ये कदाचित कोणाला काही आक्षेप असतील, पण यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. एक विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. आम्ही ज्या वेळेस या कार्यक्रमाची संकल्पना करत होतो त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आमच्या समोर होती. त्यामधला संघटन शक्ती नावाचा अध्याय आमच्या समोर होता की निवडणुकीमध्ये वाईट प्रकार जे वाढून राहिले आहेत ते कसे वाढून राहिले आहेत आणि त्याच्यावर काम कसं करायचं. आम्ही स्वतः या ठिकाणी एवढं सांगतो की या ठिकाणी उपस्थित असलेले तरुण मंडळींना आवाहन करतो की जे निवडणुकीच्या माध्यमातून वाईट प्रथा आमच्या समाजात येत आहेत त्याचा नक्की विरोध करा. वार्डामध्ये दारूची बाटली किंवा पैसा वाटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक माणसाला इथून हाकलून लावा. प्रसंगी हातात काठ्या घेऊन त्यांना मारायला कमी करू नका जर कोणी दारू आणि पैसा घेऊन तुमच्या वार्डात येत असेल. कारण अशा प्रकारे वार्डाचं जर समजा कोणी शांतता भंग करत असेल, आपल्या वार्डाचं पावित्र्य भंग करत असेल तर त्या माणसाला इथून हाकलण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येणं आवश्यक आहे. त्यानंतर सगळेजण एक नक्की लक्षात घ्या की मत देत असताना फक्त ओळखीचा कोण, पाळखीचा कोण, नाटकं कोण करून राहिला, म्हणजे ज्यानं जे कामं करायला पाहिजे ते कधी केले नाही ना आता अचानक वेळेवर करून राहिला तो कोण आहे, नाटकं कोण करतायत ते सगळं शोधून काढा आणि आपले सगळ्यांची मतं, सगळेजण चौकाचौकात तुम्ही बसता, घरी बसता, कुठेही बसता, आज तुमच्या चर्चेचा विषय एकच होऊ द्या की हा जर वरोरा शहर, हे जर वरोरा शहर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर कसं न्यावं लागेल. आणि या पद्धतीनं जर समजा तुम्हाला विचार करता आला, मित्र खूप छोटे छोटे प्रश्न येतो. आपल्यापैकी कोणी गरिबांचा विचार करतो का म्हटलं, सगळेजण म्हणतात मला गरिबाचा विचार आहे. पण मग आम्हाला असा प्रश्न पडतो की आम्ही सगळेजण आमची पोरं कॉन्व्हेंटमध्ये कसे जातील म्हणून विचार करतो, पण नगर परिषदेच्या शाळांची क्वालिटी कशी राहील म्हणून पाहत नाही. तिथला मास्तर दारू पिऊन कोणत्या स्टेशनवर जाऊन झोपते आम्ही पाहत नाही. तिथला मास्तर काय शिकवून राहिला आम्हाला माहित नाही. मी एवढं सांगतो की जर समजा नगर परिषद सारख्या शाळा जर समजा आमच्या सगळ्यांच्या टॅक्सच्या पैशातून चालतात तर तिथल्या शिक्षणाची क्वालिटी काय आहे हे बघण्याचं काम कोणाचं, नगरसेवकांचं नाही का. जर समजा आमच्या वार्डामध्ये जागोजागी कचरा पडलेला आहे तो कोणी उचलून नेत नाही, रोगराई पसरून राहिली आहे, ते काम कोणाचं आहे, नगरसेवकांचं नाही का. आमच्या वरोरा शहरामध्ये जर समजा आमचा बगीचा खराब होऊन गेलेला आहे ते बघण्याचं काम नगरसेवकांचं नाही का. आमच्या रस्त्यांमध्ये जर समजा जागोजागी खड्डे पडलेले आहेत ते बघण्याचं काम आमच्या नगरसेवकांचं नाही का. आमच्या वरोरा शहरामध्ये जागोजागी जे लोड शेडिंग होतं त्याच्या चुकीच्या टायमिंगमुळे आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं हे बघण्याचं काम आमच्या नगरसेवकांचं नाही का. जर समजा आमच्या शहरामध्ये असलेल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पुरेशा सुविधा नसतील तर ते बघण्याचं काम, त्याच्याकडे लक्ष देण्याचं काम आमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्या नगरसेवकाचं नाही का.
आणि अशा संधी मिळाल्यानंतरही आता हात जोडून बरेच जण येतील आम्ही आमच्या चुका दुरुस्त करू म्हणून. पण तुम्हा सगळ्यांना एकच प्रश्न, ज्याला स्वतःला कदाचित विकासाची खरी दिशाच कळली नाही तो तुमच्यासाठी काय करून जाईल. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, विकासाची दिशा काय एक लक्षात घ्याल, या ठिकाणी फक्त बिल्डिंग बाजून होत नाही. जसं आपण म्हणतो घराला घर पण त्याच्यातल्या माणसांमुळे येतं, त्यांच्या वागणुकीमुळे येतं, त्या घरातल्या संस्कारांमुळे येतं. तसंच या शहराचं जे काही मोठं होणं वर येणं राहतं ते फक्त त्याच्या सिमेंटच्या बिल्डिंगवरून नाही राहत. त्या वार्डाची स्वच्छता, त्या वार्डामधल्या लोकांचं जे काही सांस्कृतिक त्यांचे विचार वरती येतात, ते लोक वाचन करून स्वतःचे विचार समृद्ध करतात, ते लोक चांगल्या पद्धतीने वागतात आणि या समाजाला दिशा देऊ शकतात. असे लोक जेव्हा आपल्या गावात येतील त्यावेळेस तो विकास होत असतो. विकासाच्या नावावर फक्त आरडाओरड करणारे लोक आपल्याला आता नको आहेत. मित्र हो, आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, आताही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला मंचचे जे कलावंत आहेत त्यांना मी पुन्हा या ठिकाणी बोलवणार आहे, आपल्या सर्वांतर्फे बोलवणार आहे. या ठिकाणी खरं म्हणजे मी कदाचित तुम्हाला इतक्या छान कार्यक्रमानंतर थोडंसं बोर केलं असेल, पण मित्र हो, एक लक्षात घ्या, विचारशील गोष्टींचीच गरज आहे. आजकाल आपण जर बघायला गेलं, आम्ही खूप साध्या साध्या गोष्टी बघितल्या. आजकाल टीव्हीवर सिरियल्स ज्या चालतात त्या बघणं आणि आम्ही काही वर्षांपूर्वी जेव्हा कार्यक्रम बघायचो त्यावेळेस स्वतःला विचार करायला लावणारे कार्यक्रम, ह्या दोन गोष्टींमध्ये मला खूप फरक दिसतो. मी काही खूप म्हातारा झालो नाही, पण तरी पण मी एवढं सांगतो, काही लोक असं म्हणतात की तरुण लोक व त्यांना काहीतरी पाहायला आवडते, असं आहे तसं आहे. तर मला एक सांगायचं आहे की ते त्याचा गोष्ट नाही आहे, तुम्हाला तुमच्या विचारांना काय द्यायची आहे, दिशा द्यायची आहे हे याच्यावर ठरलेलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला इथं आवाहन करतो, तुम्ही स्वतःच्या विचारांना दिशा द्या. या वार्डच्या विचारांना दिशा मिळेल, या वार्डच्या विचारांना दिशा मिळाली, या शहराच्या विचारांना दिशा मिळेल. आणि जेव्हा दिशा मिळते, एका दिशेनं सगळे लोक चालायला लागतात, तेव्हा हा जो गाव आहे आपला सुंदर, स्वच्छ, स्वयंपूर्ण असा विकसित हा वरोरा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्यांना या ठिकाणून पुन्हा एकदा आवाहन करतो की जे आपण या ठिकाणी करू शकणार आहोत, निवडणूक म्हणजे त्याच्याकडे तुच्छतेनं बघण्याचा विचार नाही. आपल्या सर्वांपैकी लोकांनी पुढे यायला पाहिजे. मी तर म्हणतो फक्त 21 वर्षांचं वय लागते निवडणुकीला उभं राहायला. आता नुकतं 21 पूर्ण झालं असेल तर तुमच्यापैकी उमेदवार येऊ शकतात. काही नाही, एक लक्षात घ्या, जे लोक ज्यांना स्वतःला रस्ते बांधणं, फक्त नाल्या साफ करणं ते पण 5 वर्षातून एकदा हे समजत नाही, अशा लोकांपेक्षा आम्ही सगळं चांगले काम करू शकू. मी स्वतः या निवडणुकीला बिलकुल उभा राहणार नाहीये. मी पण गावागावात जाऊन, वार्डावार्डात जाऊन, तुमच्या घरापर्यंत जाऊन फक्त हेच सांगणार आहे की ही संधी 5 वर्षातून एकदा येते, हिचा वापर योग्य प्रकारे करा. कारण संविधानानं तुम्हाला मत देण्याचा अधिकार दिलाय असं सगळं म्हणतात. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मत देण्याची जबाबदारी दिलेली आहे. ती फक्त संधी नव्हे, ती जबाबदारी आहे. एकदा पुन्हा देश कसा चालला पाहिजे हे निवडण्याची जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे. आणि आपण जर आपली जबाबदारी पूर्ण समर्थपणे सांभाळणार नाही तर पुन्हा कधीपर्यंत तुम्ही ओरडत राहणार का या देशाचा विकास होत नाही, या गावाचा विकास होत नाही. तुमच्या हातात असणार आहे, तुमचं भविष्य तुमच्या हातात असणार आहे.